तर आजचा आपला टॉपिक ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. तर पहिले आपण ह्युमिडिटीची डेफिनेशन बघू. ह्युमिडिटी म्हणजे काय असते. आपल्याला माहित आहे की 71% ऑफ अर्थ 71% भागामध्ये काय आहे तर वॉटर आहे. ठीक आहे. आणि 29% सॉइल आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे की अर्थवर जास्त प्रमाणात वॉटर आहे आणि वॉटर सोबत एक प्रोसेस आपल्याला माहित आहे की रिलेटेड आहे, ती म्हणजे कोणती इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन आणि बॉइलिंग याच्यामध्ये डिफरन्स आहे. इव्हॅपोरेशन म्हणजे काय की कोणत्या पण टेम्परेचरला वॉटरचं इव्हॅपोरेशन होऊ शकते. इव्हॅपोरेशन म्हणजे काय, जर समजा आपल्या कोणता पण सरफेस असेल, आपण फरशीवर पाणी टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि आपण एका दिवसानंतर बघितलं तर आपल्याला लक्षात येते की तिथं जे काही वॉटर होतं ते आता वॉटर इव्हॅपोरेट झालं म्हणजे ते एअरमध्ये गेलं. तर एअरमध्ये जाते म्हणजे नेमकं काय होते तर त्या वॉटरला हीट भेटल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढेल आणि टेम्परेचर वाढल्यानंतर त्याची स्टेट चेंज होईल. म्हणजे जे काही लिक्विड स्टेटला वॉटर होतं ते गॅसियस स्टेटला जाईल म्हणजे वेपर होईल. वेपर व्हायला म्हणजे तो वेपर वर जाते म्हणजे कसं की जसं आपण ॲनॉमलस बिहेवियर मध्ये बघितलं की ज्याची डेन्सिटी कमी ते वर राहते, लिक्विड मध्ये बघितलं तसं गॅसेस मध्ये पण असते. ज्याची डेन्सिटी कमी, त्या वॉटर वेपरची डेन्सिटी कमी असते म्हणून ते एअर मध्ये वर जाते. ठीक आहे. तर त्या सरफेसला न राहता ते वर जाते. तिथं पण डेन्सिटीचा मॅटर करते. ठीक आहे. तर मग ते एअर मध्ये जाऊन थांबते. तर मग तिथं जे काही मॉलिक्युल्स असतील वॉटरचे, वेपर्स मधले जे काही मॉलिक्युल्स ते खूप दूर असतात म्हणजे आपल्याला ते वेपर दिसत नाही. ठीक आहे. पण आपल्याला माहित आहे की एअर मध्ये वॉटर वेपर्स असते. तर ठीक आहे. तर मग पहिले ह्युमिडिटी म्हणजे काय आपण बघू की आपण इव्हॅपोरेशनची प्रोसेस बघितली की रूम टेम्परेचरला सुद्धा वॉटरची स्टेट चेंज होते म्हणजे वॉटर लिक्विड स्टेट मधून वेपर्स मध्ये जाते म्हणजे गॅसियस स्टेट मध्ये जाते. म्हणजे तिथं ती जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो इव्हॅपोरेशन. ठीक आहे. तर मग ह्युमिडिटी म्हणजे काय, द प्रेझेन्स, त्या इव्हॅपोरेशनमुळे एअर मध्ये काय झालं तर वॉटर वेपर गेलं. ठीक आहे. तर मग आता डेफिनेशन बघू आपण ह्युमिडिटीची डेफिनेशन काय, द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट. ठीक आहे. जे काही वॉटर वेपर्स आहेत ते एअर मध्ये प्रेझेंट असल्यामुळे एअर काय होते मॉइस्ट होते. मॉइस्ट म्हणजे दमट म्हणू शकतो त्याला आपण. ठीक आहे. तर मग द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट म्हणजे त्याला थोडंफार ओलं बनवते एअरला. कोण तर प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर. कशामध्ये प्रेझेंट आहे वॉटर वेपर तर एअर मध्ये. तर मग द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट. ती एअर मध्ये जे काही वॉटर वेपर प्रेझेंट आहे ते एअरला कसं बनवत आहे मॉइस्ट बनवत आहे. आणि जे काही मॉइश्चर, ठीक आहे, जे काही मॉइश्चर असेल सराउंडिंगचं त्या मॉइश्चरला आपण काय म्हणतो ह्युमिडिटी. म्हणजे डेफिनेशन काय, द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट अँड द मॉइश्चर प्रेझेंट इन द सराउंडिंग इज नोन ॲज ह्युमिडिटी. जे काही सराउंडिंग मध्ये म्हणजे एअर मध्ये जे काही मॉइश्चर प्रेझेंट आहे त्या मॉइश्चरला आपण काय म्हणतो ह्युमिडिटी. ठीक आहे. तर मग ज्या वेळेस आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीची डेफिनेशन बघू त्याच्या वेळेस आपल्याला समजते की तेव्हा आपण बघू की ह्युमिडिटी आपल्याला ह्युमिड एअर कधी वाटते आणि कधी वाटत नाही. त्या गोष्टीवर आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या वेळेस आपण त्याच्यावर जाऊ. ठीक आहे. तर सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की ह्युमिडिटीची डेफिनेशन काय. तर आपण काय सांगितलं की द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट अँड द मॉइश्चर इन द सराउंडिंग इज नोन ॲज ह्युमिडिटी. जे काही सराउंडिंग मध्ये किंवा म्हणजे एअर मध्ये जे काही मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरला आपण काय म्हणतो ह्युमिडिटी. ठीक आहे. लक्षात आलं की एअर मध्ये वॉटर वेपर प्रेझेंट आहे. तर लक्षात घ्या की इव्हॅपोरेशन व्हायला, तर मग इव्हॅपोरेशन व्हायला म्हणजे मॉइश्चर तयार व्हायला कशामध्ये तर एअर मध्ये. तर मग म्हणजे ह्युमिड एअर कशी व्हायली आपली ह्युमिड व्हायली. तर आपल्याला आणखी एक टर्म माहिती आहे ती म्हणजे कोणती ड्यू पॉइंट. ड्यू पॉइंट म्हणजे आपण बघतो की हिवाळ्यामध्ये सहसा आपल्याला ड्यू जाणवते. म्हणजे आपली जर समजा सायकल किंवा टू व्हीलर घराच्या बाहेर असते किंवा फोर व्हीलर कोणती पण गाडी असतो तर आपण ज्यावेळेस सकाळी म्हणजे 6-7 वाजता आपण त्या सायकल जवळ जातो किंवा गाडी जवळ जातो तो बघतो तर त्या गाडीवर आपल्याला पाणी दिसते थोडंफार. तर मग त्याला आपण वॉटर नाही म्हणत, त्याला आपण काय म्हणतो ड्यू म्हणतो, त्याला आपण दव म्हणतो. ठीक आहे. किंवा आपण क्रिकेटची मॅच बघतो की त्याच्या क्रिकेटची मॅच मध्ये स्टेडियम मध्ये ड्यू फॅक्टर असते. ड्यू फॅक्टर तर मग ते संध्याकाळी 8च्या नंतर जर समजा डे नाईट मॅच असेल तर तिथं त्याचे काही ग्राउंड मधलं ग्रास असेल त्या ग्रासवर आपल्याला ड्यू जाणवते. ठीक आहे. तर मग ते ड्यू पॉइंट म्हणजे काय असते की ड्यू पॉइंट म्हणजे एक टेम्परेचरचा पॉइंट आहे. ठीक आहे. एक टेम्परेचर आहे. ठीक आहे. तर मग कोणत्या टेम्परेचरला
टेम्परेचरला आपण ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणायचं, हे आपल्याला आता शिकायचं आहे की ड्यू पॉइंट म्हणजे काय. तर इथं ही डेफिनेशन लिहिली आणि डेफिनेशन मध्ये दोन वर्ड आहेत, ते दोन वर्ड इम्पॉर्टंट आहेत. ते दोन वर्ड कोणते आहेत, तर एक आहे अनसॅच्युरेटेड एअर आणि दुसरा वर्ड आहे सॅच्युरेटेड. ठीक आहे, तर सॅच्युरेटेड एअर आणि अनसॅच्युरेटेड एअर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपल्याला समजायचं आहे. हे एकदा समजलं टॉपिक की पुन्हा मग ड्यू पॉइंट एक्झॅक्टली काय आहे हे एकदम लक्षात येते. ठीक आहे, डेफिनेशन पाठ करणं सोपी गोष्ट आहे, पण ते कन्सेप्ट समजला पाहिजे. तर हे लक्षात द्या. तर कोणते दोन वर्ड आपल्याला बघायचे की अनसॅच्युरेटेड एअर म्हणजे काय आणि सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय याची डेफिनेशन बघायची. तुम्ही इथं नोट मध्ये सॅच्युरेटेड एअर कशाला म्हणायचं हे लिहून दिलं. व्हेन द एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड विथ वेपर ॲट दॅट टेम्परेचर. ठीक आहे, की आता हे जे काही इव्हॅपोरेशन व्हायला, तर मग इव्हॅपोरेशन झालेलं म्हणजे वॉटर वेपर एअर मध्ये ऍड व्हायला, तर मग एअर किती अमाऊंटचं म्हणजे किती ग्राम किंवा किती किलोग्रामचं जे काही वॉटर वेपर आहे ते स्टोअर करू शकते, म्हणजे कॅपॅसिटी असते. बघा आपल्याकडे एक बकेट आहे. ठीक आहे, या बकेटची कॅपॅसिटी आहे 15 लिटर. 15 लिटर वॉटर या बकेटमध्ये राहू शकते. ठीक आहे, आपण ठेवू शकतो. आपण बकेटमध्ये पाणी भरलं आणि आपल्या बकेटची मॅक्झिमम लिमिट किती आहे, 15 लिटर. मॅक्झिमम लिमिट किती आहे बकेटची स्टोअर करण्याची, 15 लिटर. पण बकेटमध्ये आता अवेलेबल वॉटर आहे 10 लिटर. ठीक आहे, तर लक्षात घ्या की बकेटची कॅपॅसिटी किती आहे, 15 लिटर. बकेटमध्ये आता ऍक्च्युअली आपण वॉटर किती टाकलं, तर 10 लिटर. म्हणजे 15 लिटर म्हणजे काय, त्याची त्या बकेटच्या कॅपॅसिटीची सॅच्युरेटेड व्हॅल्यू. सॅच्युरेटेड व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर किती स्टोअर करू शकते बकेट, तर 15 लिटर. पण आता ऍक्च्युअली बकेटमध्ये पाणी किती आहे, 10 लिटर. तर मला सांगा ही जी काही बकेट आहे ती सॅच्युरेटेड पोझिशनला आहे का, तर नाही. तर मग त्याला आपण या बकेटला काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड बकेट. इथे एक्झाम्पल घेतलं मी. ठीक आहे, तर या बकेटला आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड. ठीक आहे, पण जर समजा या बकेटची कॅपॅसिटी 15 लिटर आहे आणि 15 लिटर या बकेटमध्ये आपण वॉटर स्टोअर केलं, म्हणजे बकेटमध्ये पाणी आहे आता ऍक्च्युअली 15 लिटर. तर मग बकेट कशी आहे, सॅच्युरेटेड आहे. बकेट कशी आहे, सॅच्युरेटेड झाली. तर म्हणजे सॅच्युरेटेड म्हणजे काय की मॅक्झिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यू, त्याला आपण काय म्हणाल, सॅच्युरेटेड. ठीक आहे, तर मग इथं या एक्झाम्पल वरून तुम्हाला सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड कळलं असेल. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये ज्यावेळेस 15 लिटर पेक्षा कमी पाणी होतं तेव्हा आपण काय म्हणलं की अनसॅच्युरेटेड. आणि ज्यावेळेस 15 लिटरचं पाणी स्टोअर झालं बकेटमध्ये त्यावेळेस काय म्हणाल, त्याला आपण सॅच्युरेटेड. लक्षात घ्या की आता या बकेटमध्ये जर आपण सॅच्युरेटेड लेवल पेक्षा एक्स्ट्रा वॉटर टाकलं तर ते वॉटर बकेटमध्ये स्टोअर करता येईल का, नाही, ते खाली पडेल, बाहेर जाईल. ठीक आहे, हे टॉपिक समजलं आपल्याला. तेच आहे हे आता जसं सांगितलं की नाही तसंच आहे, फक्त इथं बकेटच्या जागेवर एअर. सॅच्युरेशनची जी काही लेवल असेल ती कोणाची असेल, बकेटची असेल का, तर नाही, ती कशाची असेल, एअरची. आणि इथं जे काही वॉटर आहे तर इथं वॉटरच्या जागेवर एअर मध्ये काय असते, वॉटर वेपर असते. ठीक आहे, तर मग बघा, when the air contain maximum possible water vapor it is said to be saturated with vapor at that temperature. इथं टेम्परेचर मॅटर करते. टेम्परेचर मॅटर कसा करते ते पण बघू आपण. तर सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हा कन्सेप्ट समजला असेल तर त्याच्या समोरच बघा, नाही तर पुन्हा मग तुम्ही त्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये पाठीमागे जा आणि सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय हे एकदा लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आपण या सॅच्युरेशन एअरचं सॅच्युरेशन वर येऊ. ठीक आहे, तर मग मी आता सांगतो समोरचं काय आहे ते. तर हे जे काही इथं बकेट होती, या बकेट मध्ये पाणी स्टोअर करण्याची जी काही कॅपॅसिटी होती 15 लिटरची, तर इथं टेम्परेचरवर डिपेंड करत होती का, नाही. टेम्परेचरचा काही फरक पडत होता का, नाही. पण एअर मध्ये जे काही वॉटर वेपर प्रेझेंट असेल ना, की एअरची जी काही कॅपॅसिटी असेल वॉटर वेपरला साठवून ठेवण्याची, तर ती जी काही कॅपॅसिटी आहे ना ते टेम्परेचरवर डिपेंड करते. कशावर डिपेंड करते, टेम्परेचरवर डिपेंड करते. ठीक आहे, लक्षात आलं की एअरला जर समजा वॉटर वेपर एअर मध्ये ठेवायचे असतील तर मग ते डिपेंड कशावर करायला, तर टेम्परेचरवर डिपेंड करायला. तर मग एका पर्टिक्युलर टेम्परेचरला एअर किती अमाऊंटचं वॉटर वेपर, मॅक्झिमम किती अमाऊंटचं वॉटर वेपर स्टोअर करू शकते, त्याला आपण काय म्हणाल, सॅच्युरेशन लेवल. तर लक्षात घ्या की सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय, डेफिनेशन काय सांगते की
when the air contain maximum possible water vapor it is said to be saturated with vapor at that temperature. म्हणजे की एखाद्या टेम्परेचरला एअर किती अमाऊंटचं वॉटर वेपर स्टोअर करू शकते त्याला आपण काय म्हणू, सॅच्युरेशन. तर लक्षात घ्या की हे जे काही सॅच्युरेशन लेवल आहे ना, तर ही सॅच्युरेशन लेवल ऍट 40 डिग्री सेल्सिअस. जेव्हा आपल्या ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर किती असेल 40 डिग्री सेल्सिअस, म्हणजे एअरचं टेम्परेचर, एअरच्या सराउंडिंगचं टेम्परेचर किती असेल 40 डिग्री सेल्सिअस. तर मग त्यावेळेस एअर काय करेल की 49 ग्राम ऑफ वॉटर वेपर, 49 ग्राम वॉटर वेपर पर केजी, म्हणजे 1 किलोग्राम जर एअर असेल, ठीक आहे, याला आपण बघू डायग्रामॅटिकली, कळते, चिंता करू नका, ठीक आहे. बघा सॅच्युरेशन मोजायला आपण कसं पर केजी, ग्राम पर केजी एअर, ठीक आहे. तर मग इथं आहे काय एअर, तर आपण इथं पर केजी म्हणजे 1 केजी एअर घेऊ, ठीक आहे. हे जे काही एवढी एअर आहे ना, तर ही एअर किती आहे, 1 किलोग्राम एअर आहे. तर 1 किलोग्राम एअर मध्ये मॅक्झिमम किती अमाऊंटची वॉटर वेपर एअर स्टोअर करू शकते त्याला आपण काय म्हणाल, सॅच्युरेशन लेवल, ठीक आहे, सॅच्युरेशन लेवल. आणि सॅच्युरेशन जी लेवल आहे ती डिपेंड कशावर करायली, टेम्परेचरवर. टेम्परेचर चेंज झालं तर याची मॅक्झिमम स्टोअर करण्याची कॅपॅसिटी पण काय होईल, चेंज होईल. तर सुरुवातीला ही जी एअर आहे, या एअरचं टेम्परेचर किती घेतलं आपण, 40 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. ही 1 किलोग्राम एअर आहे, एअर किती आहे आपली, 1 किलोग्राम एअर. टेम्परेचर किती आहे 1 किलोग्राम एअरचं आता 40 डिग्री सेल्सिअस. तर 40 डिग्री सेल्सिअसला ही एअर सॅच्युरेटेड केव्हा होईल, तर ज्या वेळेस मॅक्झिमम पॉसिबल व्हॅल्यू जी आहे या 1 केजी एअरची काय स्टोअर करण्याची, तर वॉटर वेपर स्टोअर करण्याची, त्या लेवलला जर समजा वॉटर वेपर या एअर मध्ये प्रेझेंट असेल तर ही एअर काय होईल, सॅच्युरेटेड. म्हणजे 1 केजी एअरला 40 डिग्री सेल्सिअसला सॅच्युरेशन जे काही व्हॅल्यू आहे, वॉटर वेपर किती मॅक्झिमम स्टोअर करू शकते, तर किती आहे, 49 ग्राम. म्हणजे या 1 किलोग्राम वॉटर मध्ये जर समजा 40 डिग्री सेल्सिअसला 1 किलोग्राम एअर आहे, ठीक आहे, 1 किलोग्राम एअर मध्ये जर 30 ग्राम वेपर असेल, किती, 30 ग्राम वेपर, तर 40 डिग्री सेल्सिअसची ही सॅच्युरेशनची लेवल आहे का, नाही. 40 डिग्री सेल्सिअसला एअर 1 किलोग्राम एअर सॅच्युरेटेड केव्हा होईल, जेव्हा त्याच्यामध्ये 49 ग्राम ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट असेल. पण इथं ऍक्च्युअली आता इथं प्रेझेंट किती आहे, 30 ग्राम ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट आहे. तर मग ही एअर सॅच्युरेटेड आहे का, नाही. तर मग या एअरला सॅच्युरेटेड बनवायचं असेल तर इथं आपल्याला किती ग्राम ऑफ वॉटर वेपर घ्यावं लागेल, 49 ग्राम ऑफ वॉटर वेपर. तर मग ज्या वेळेस या 1 किलोग्राम एअर मध्ये, हे एवढ्या 1 किलोग्राम एअर मध्ये 49 ग्राम ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट असेल, त्यावेळेसच ही एअर काय होईल, सॅच्युरेटेड होईल. त्यावेळेस ही एअर काय होईल, सॅच्युरेटेड होईल, ठीक आहे. आपण काय केलं, सेकंड कंडिशन घेतली की आता मला सांगा की ही 49 ग्राम वॉटर वेपरला ही एअर काय होईल, 1 किलोग्राम ऍट 40 डिग्री सेल्सिअस सॅच्युरेटेड होईल. आता याच्यापेक्षा जास्त वॉटर वेपर जर समजा आले तर ही एअर ते स्टोअर करू शकेल का, नाही. तर मग ते वॉटर काय होईल, खाली पडेल, ठीक आहे. तर मग त्याला आपण ड्यू पॉइंट म्हणतो. तर ड्यू पॉइंटवर मी येतो, थोडं थांबा, ठीक आहे. हे झालं सेकंड थिंग. आता इथलं टेम्परेचर किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर आता किती आहे, 1 किलोग्राम एअर आहे. त्या 1 किलोग्राम एअरचं टेम्परेचर काय केलं आपण, रिड्यूस केलं, किती केलं, 20 डिग्री सेल्सिअस. तर मग 20 डिग्री सेल्सिअसला ही एअर सॅच्युरेटेड केव्हा होईल, तर 20 डिग्री सेल्सिअसला ज्या वेळेस या एअर मध्ये 14.7 ग्राम ऑफ वॉटर वेपर असेल, ठीक आहे. तर मग ज्या वेळेस 14.7 ग्राम ऑफ वॉटर वेपर या एअर मध्ये प्रेझेंट असेल तर त्यावेळेस ही एअर काय होईल, सॅच्युरेटेड होईल. अन्यथा त्या एअरला आपण सॅच्युरेटेड म्हणाल का, नाही, ठीक आहे. जर समजा या एअर मध्ये वॉटर वेपर प्रेझेंट आहे 10 ग्राम, तर हे सॅच्युरेटेड आहे का एअर, नाही. तर एअरचं सॅच्युरेशन डिपेंड कशावर करायला, तर टेम्परेचरवर, ठीक आहे. तर म्हणजे प्रत्येक टेम्परेचरला वेगवेगळी व्हॅल्यू आहे सॅच्युरेशनची. सॅच्युरेशन व्हायला म्हणजे पर किलोग्राम एअर ची जी काही कॅपॅसिटी आहे ती प्रत्येक वेळेस चेंज व्हायली, कशावर डिपेंड करायली, टेम्परेचरवर, ठीक आहे. तर मग ड्यू पॉइंट म्हणजे काय, आता सॅच्युरेटेड एअर आणि अनसॅच्युरेटेड एअर ह्या दोन गोष्टी कळल्या असतील. आणि वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळी सॅच्युरेशनची व्हॅल्यू असेल, ठीक आहे. एअरला सॅच्युरेटेड बनवण्यासाठी
वेगवेगळी व्हॅल्यू असतात. आणि मग सॅच्युरेटेड एअरची डेफिनेशन आपण काय केली, व्हेन द एअर कंटेन मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड ॲट दॅट टेम्परेचर. म्हणजे एखाद्या टेम्परेचरला त्या एअरची कॅपॅसिटी किती आहे वॉटर वेपर स्टोअर करण्याची, तर त्याला आपण काय म्हणाल, तर मग ती जर मॅक्झिमम व्हॅल्यू असेल तर त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणाल की ती एअर कशी आहे, सॅच्युरेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण येऊ ड्यू पॉइंटवर. ठीक आहे. तर ड्यू पॉइंट म्हणजे काय, हे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड एअर कळलं. आता बघा हे काय म्हणते, सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन. आपण काय केलं, एक सर्टन टेम्परेचर आहे आपलं, या सर्टन टेम्परेचरला आपण काय केलं, अनसॅच्युरेटेड एअर घेतली. म्हणजे आपली व्हॅल्यू आहे एअरची, आपल्या वॉटर वेपरची 14.7 ग्राम. ठीक आहे. आणि हे 1 किलोग्राम एअर आहे, या 1 किलोग्राम मध्ये आपल्याजवळ वॉटर वेपर किती आहे, 14.7 ग्राम. आणि आपलं टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सिअस. तर लक्षात घ्या की 40 डिग्री सेल्सिअसला ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे का एअरची, तर नाही आहे. 40 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम व्हॅल्यू किती असेल, 49 ग्राम. पण ही एअरच्या मॅक्झिमम व्हॅल्यू पेक्षा इथं वॉटर वेपर ऍक्च्युअल प्रेझेंट किती आहे, 14.7 ग्राम. तर म्हणजे ही एअर कशी आहे, अनसॅच्युरेटेड. म्हणजे सांगते काय, सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन. तर आपण काय केलं की एका सर्टन टेम्परेचर कोणतं घेतलं, 40 डिग्री सेल्सिअसला अनसॅच्युरेटेड एअर घेतली. ही एअर सॅच्युरेटेड केव्हा असती, जर याच्यामध्ये 49 ग्राम वॉटर वेपर असतं तर ही सॅच्युरेटेड असती. पण हे टेम्परेचर हे वॉटर वेपरचं मास किती आहे, 14.7 ग्राम. म्हणजे हे कसं आहे, अनसॅच्युरेटेड. ठीक आहे. तर मग आपण अनसॅच्युरेटेड एअर इज टेकन. त्याच्यानंतर काय म्हणते, अँड इज टेम्परेचर इज डिक्रीज. आणि याचं आपण टेम्परेचर काय केलं, डिक्रीज केलं. आणि टेम्परेचर डिक्रीज केलं आणि टेम्परेचर डिक्रीज करता करता आपण अशा एका टेम्परेचरला आलो की त्या टेम्परेचरला ही जी एअर आहे, तर ही एअर काय झाली, सॅच्युरेटेड. लक्षात आलं का की आपण आता जी एअर घेतली ही एअर कशी आहे, अनसॅच्युरेटेड एअर आहे. पण आपल्याला काय करायचं आहे की या इथलं टेम्परेचर डिक्रीज करायचं. टेम्परेचर डिक्रीज करत 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 आपण अशा एका टेम्परेचरला येईल की त्या टेम्परेचरला ही एअर काय होईल, सॅच्युरेटेड होईल. जसं की आपण टेम्परेचर 40 पासून डिक्रीज करणं गेलं, म्हणजे 39 केलं, 25 केलं आणि शेवटी आपण केलं 20 डिग्री सेल्सिअस. किती केलं, 20 डिग्री सेल्सिअस. तर मला सांगा की 20 डिग्री सेल्सिअसला या एअर मध्ये किती अमाऊंटचं वॉटर वेपर प्रेझेंट राहू शकते, मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, तर 14.7 ग्राम. म्हणजे ही पहिले अनसॅच्युरेटेड एअर होती. पहिले एअर कशी होती, 40 डिग्री सेल्सिअसला अनसॅच्युरेटेड होती. पण आपण टेम्परेचर डिक्रीज करत 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 या एअरला काय केलं, सॅच्युरेटेड केलं. या एअरला काय केलं, सॅच्युरेटेड केलं. कारण की टेम्परेचर डिक्रीज केलं तर त्याची वॉटर वेपर स्टोअर करण्याची कॅपॅसिटी पण काय होईल, चेंज होईल. आणि जी पहिले ही जी एअर होती की ज्या एअर मध्ये 14.7 ग्राम वॉटर वेपर होतं, तर ही एअर होती कशी, तर अनसॅच्युरेटेड होती. पण आपण टेम्परेचर डिक्रीज केल्यानंतर ही एअर कशी झाली, आता सॅच्युरेटेड झाली. कसं काय, बघा ऍट 20 डिग्री सेल्सिअस सॅच्युरेशन लेवल किती आहे त्याची वॉटर वेपरची एअरची, तर 14.7 ग्राम. तर मग आता ही एअर कशी झाली, ही एअर कशी झाली, सॅच्युरेटेड. तर मग हे जे काही टेम्परेचर असेल की ज्या टेम्परेचरला अनसॅच्युरेटेड एअर सॅच्युरेटेड बनल, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणाल, ड्यू पॉइंट. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणाल, ड्यू पॉइंट. म्हणजे ड्यू पॉइंट म्हणजे काय की जर समजा आपण पहिले अनसॅच्युरेटेड एअर घेतली आणि नंतर काय केलं, त्या अनसॅच्युरेटेड एअरचं टेम्परेचर डिक्रीज केलं. आणि टेम्परेचर डिक्रीज करता करता ज्या टेम्परेचरला ती अनसॅच्युरेटेड एअर सॅच्युरेटेड व्हायली, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणाल, ड्यू पॉइंट टेम्परेचर. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणाल, ड्यू पॉइंट टेम्परेचर. म्हणजे ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे कळलं का तुम्हाला की सपोज द अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड इज टेम्परेचर इज डिक्रीज, a temperature is reached at which the air becomes saturated. This temperature is called as dew point temperature. म्हणजे काय की पहिले सुरुवातीला आपण अनसॅच्युरेटेड एअर घेतली. अनसॅच्युरेटेड एअरला आपण काय केलं, त्याचं टेम्परेचर डिक्रीज केलं. टेम्परेचर डिक्रीज केल्यानंतर तीच एअर कशी झाली, सॅच्युरेटेड झाली. कशामुळे, तर टेम्परेचर डिक्रीज केल्यामुळे. आणि ज्या टेम्परेचरला अनसॅच्युरेटेड एअर सॅच्युरेटेड होते, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणाल, ड्यू पॉइंट टेम्परेचर. लक्षात आलं. तर ही डेफिनेशन झाली ड्यू पॉइंटची. तर मग ड्यू पॉइंट आता लक्षात घ्या की हिवाळ्याचा दिवस आहे, त्यावेळेस संध्याकाळचे
6 वाजले, ठीक आहे, किती वाजले? 6 वाजले. या एअर मध्ये ही जी काही एअर आहे, या एअर मध्ये 19 ग्राम वेपर प्रेझेंट आहे. ही एअर किती आहे? 1 किलोग्राम एअर आहे, ठीक आहे. 1 किलोग्राम एअर मध्ये 19 ग्राम वेपर आहे. इथलं आपलं टेम्परेचर आहे सध्याचं 25 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. तर मग 25 डिग्री सेल्सिअस किंवा इथलं आपण पकडू याला 16 ग्राम, ठीक आहे. 16 ग्राम वेपर आहे आणि टेम्परेचर आहे आपलं 25 डिग्री सेल्सिअस पर 1 kg एअर मध्ये. तर मला सांगा की आता 25 डिग्री सेल्सिअसला हे 16 ग्राम वॉटर वेपर जे आहे, तर हे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे का एअरची स्टोअर करण्याची? म्हणजे ही सॅच्युरेटेड एअर आहे का? नाही. तर ही एअर कशी आहे? अनसॅच्युरेटेड एअर आहे. पण आता 6च्या नंतर 8 वाजले, 9 वाजले, त्याच्यानंतर टेम्परेचर एकदम रिड्यूस झालं आपलं 21 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर किती झालं? 21 डिग्री सेल्सिअस. तर मग आता 21 डिग्री सेल्सिअसला 21 डिग्री सेल्सिअसला ही एअर काय व्हायली? अनसॅच्युरेटेड एअर सॅच्युरेटेड व्हायली. तर मग 21 डिग्री सेल्सिअस इथं जे काही असेल की या 21 डिग्री सेल्सिअसला जर अनसॅच्युरेटेड एअर सॅच्युरेटेड असेल तर हे काय असेल? ड्यू पॉइंट टेम्परेचर. हे कोणतं टेम्परेचर असेल? ड्यू पॉइंट टेम्परेचर. आणि याची जर समजा कॅपॅसिटी असेल किंवा ही एअर बनली सॅच्युरेटेड, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा टेम्परेचर रिड्यूस झालं 20 डिग्री सेल्सिअस. पुन्हा टेम्परेचर काय झालं? रिड्यूस 20 डिग्री सेल्सिअस. मला सांगा आता या एअरची कॅपॅसिटी किती आहे? 14.7 ग्राम वॉटर स्टोअर करण्याची. याची कॅपॅसिटी किती आहे? सॅच्युरेशनची लेवल किती आहे? 14.7 ग्राम वॉटर वेपर. तर मग आता काय होईल? हे जे काही एक्स्ट्राचं 1.3 ग्राम वॉटर वेपर असेल की नाही, त्या 1.3 ग्राम वॉटर वेपरची स्टेट चेंज होईल. म्हणजे इथं टेम्परेचर कमी व्हायला म्हणजे ते आता गॅसेस फेज मध्ये आहे. वेपर कसे आहेत? गॅसेस फेज मध्ये. त्याचं कंडेन्सेशन होईल. कंडेन्सेशन म्हणजे त्या वॉटर वेपरचं कन्व्हर्सेशन वॉटर मध्ये होईल आणि ते वॉटर खाली पडेल. मग ते असं वॉटर खाली पडते आणि मग आपल्याला ड्यू जाणवते, ठीक आहे. तर मग ड्यू कसा तयार व्हायला? तर हे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड एअरमुळे ड्यू पॉइंट आपल्याला जाणवायला, ठीक आहे. मग हे ड्यू पॉइंट यालाच म्हणतो आपण. तर ड्यू पॉइंटची डेफिनेशन काय? सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन and its temperature is decreased and the temperature is reached to a certain value at which the air becomes saturated. की त्या टेम्परेचरला एअर कशी व्हायली? सॅच्युरेटेड. तर मग त्या टेम्परेचरला आपण काय म्हणाल? त्या टेम्परेचर इज कॉल्ड एज ड्यू पॉइंट टेम्परेचर. त्या टेम्परेचरला आपण काय म्हणाल? ड्यू पॉइंट टेम्परेचर, ठीक आहे. ड्यू पॉइंट कळला? ड्यू पॉइंट म्हणजे काय, ठीक आहे. तर हे झालं आपलं ड्यू पॉइंट बद्दल. सोपं आहे. हे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड दोन टॉपिक तुम्हाला लक्षात आले तर ही डेफिनेशन पाठ केली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की आता मी इथे एक्सप्लेन करून सांगितलं, ठीक आहे. की सॅच्युरेटेड म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड म्हणजे काय हे माहित असेल तर मग ड्यू पॉइंटची डेफिनेशन खूप सोपी आहे, ठीक आहे. आता याच्यानंतरचा टॉपिक आहे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ते आपण बघू. नेक्स्ट टॉपिक ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, ठीक आहे. तर मग ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय असतं बघा. The water vapor content in the air is measured using a physical quantity known as absolute humidity. हा जो काही हे जी काही लाईन आहे, ही सेंटेन्स जे आहे ना, हे फिल इन द ब्लँक्स मध्ये या वर्षीच्या 2020चं जे काही बोर्डची एक्झाम झाली ना त्यामध्ये विचारलं होतं की 4 ऑप्शन दिले होते, त्यामधलं एक करेक्ट ऑप्शन चूज करायचं होतं. तर त्यामध्ये हे जे तुम्ही डॅश केलं ना तर ही ब्लँक होती आणि बाकीचे सेंटेन्स दिलेलं होतं. तर बघा की जे काही वॉटर वेपर आहे कशामध्ये प्रेझेंट राहील तर एअर मधलं, ते आपण एका फिजिकल क्वांटिटीने मेजर करतो आणि त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणतो? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, ठीक आहे. तर मग ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीची डेफिनेशन काय असेल किंवा त्या फिजिकल क्वांटिटीचं स्टेटमेंट काय असेल ते बघा. द वॉटर वेपर इन द एअर इज मेजर. जे काही वॉटर वेपरचा कंटेंट आहे एअर मधला ते आपण कशाने मेजर करतो? युझिंग अ फिजिकल क्वांटिटी. एक फिजिकल क्वांटिटीने आपण ते मेजर करतो. त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतो आपण? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, ठीक आहे. म्हणजे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी हे काय आहे? फिजिकल क्वांटिटी आहे की ज्या फिजिकल क्वांटिटीनं आपण एअर मध्ये वॉटर वेपरचा कंटेंट किती आहे हे मेजर करतो, ठीक आहे. आणि त्याची डेफिनेशन काय असेल तर ही डेफिनेशन, द मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲज ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. म्हणजे एका युनिट व्हॉल्यूम मध्ये किती अमाऊंटचं, म्हणजे युनिट व्हॉल्यूम कशाचं असेल तर एअरचं, एका युनिट व्हॉल्यूमच्या एअर मध्ये किती अमाऊंटचं
मास कशाचं, तर वॉटर वेपरचं प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणाल, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. आणि याचं फिजिकल क्वांटिटी आहे म्हणजे त्याला युनिट असेल, तर याचं एसआय युनिट काय, किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे, डेफिनेशन सोपी आहे, मी एक्सप्लेन करून सांगतो की आपल्याकडे हे युनिट व्हॉल्यूम आहे. ते युनिट व्हॉल्यूम किती आहे आपला, तर 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम आहे. या 1 मीटर क्यूब युनिट व्हॉल्यूम मध्ये किती अमाऊंटचं वॉटर वेपर प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणाल, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ठीक आहे, जर समजा या युनिट व्हॉल्यूमच्या एअर मध्ये 5 ग्राम वॉटर प्रेझेंट असेल तर 5 ग्राम पर मीटर क्यूब हे काय झाली, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ किंवा द मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज नोन ॲज ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. म्हणजे इथं युनिट व्हॉल्यूम किती आहे, 1 मीटर क्यूब. या 1 मीटर क्यूब युनिट व्हॉल्यूम मध्ये किती अमाऊंटचं वॉटर वेपर प्रेझेंट आहे, तर 5 ग्रामचं वॉटर वेपर प्रेझेंट आहे. म्हणजे इथं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी किती आहे, तर 5, बघा त्याचं युनिट काय, किलोग्राम पर मीटर क्यूब. तर मग इथं आपलं आपण जे काही मास घेतलं ते कशामध्ये आहे, ग्राम मध्ये. तर मग ग्रामचं कन्व्हर्सेशन किलोग्राम मध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 5 into 10 to the power -3 किलोग्राम पर मीटर क्यूब. लक्षात आलं, त्याचं एसआय युनिट काय, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीचं किलोग्राम पर मीटर क्यूब, किलोग्राम पर मीटर क्यूब. तर मग इथं हे जे ग्राम आहे या ग्रामचं कन्व्हर्सेशन किलोग्राम मध्ये करावं लागेल की नाही, तेव्हा आपल्याला ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी किलोग्राम पर मीटर क्यूब मध्ये भेटेल. आणि जर इथं आपण 5 ग्राम ठेवलं तर मग याला काय म्हणाल आपण, 5 ग्राम पर मीटर क्यूब. एकतर ग्राम पर मीटर क्यूब मध्ये सुद्धा आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी मेजर करू शकतो किंवा किलोग्राम पर मीटर क्यूब मध्ये पण आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी मेजर करू शकतो. पण एसआय युनिट जे आहे, तर एसआय युनिट काय, किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे, एसआय युनिट काय, किलोग्राम पर मीटर क्यूब. लक्षात राहील, तर हे याचं एसआय युनिट लक्षात ठेवायचं, किलोग्राम पर मीटर क्यूब. त्याची डेफिनेशन काय ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीची, द मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲज ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. and the absolute humidity is measured in kilogram per meter cube. ठीक आहे, ही झाली ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी बद्दल. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, हे एक रेशो आहे. कशाचा रेशो आहे तर बघा इथं रेशो काढला तर मग डेफिनेशन काय होईल, द रेशो ऑफ, वर पहिले डिनॉमिनेटर वाचावं लागेल, नंतर डिनॉमिनेटर वाचल्यानंतर हे अपॉनला आपण काय वाचतो, 2 म्हणून. म्हणजे द रेशो ऑफ ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर इन एअर इन अ गिवन व्हॉल्यूम. म्हणजे काय, द रेशो ऑफ ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर इन अ एअर इन अ गिवन व्हॉल्यूम टू द मास ऑफ वॉटर वेपर needed to make the air saturated in that volume is called as relative humidity. म्हणजे काय की रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आहे, तर एक रेशो आहे. कशाचा रेशो आहे, तर गिवन व्हॉल्यूमच्या एअर मध्ये किती ऍक्च्युअल किती मासचं वॉटर वेपर प्रेझेंट आहे त्याचा, आणि कशाचा रेशो आहे दुसरं, तर त्या गिवन व्हॉल्यूम मध्ये एअरला सॅच्युरेटेड बनवण्यासाठी किती अमाऊंटचं, त्या एअरला सॅच्युरेटेड बनवण्यासाठी किती अमाऊंटचं वॉटर वेपर लागते त्याचा रेशो आहे. ठीक आहे, इथं गिवन व्हॉल्यूम घेण्यापेक्षा आपण जे आपण आता सॅच्युरेटेड बघितलं ते बघू की 1 मीटर क्यूब गिवन व्हॉल्यूम आहे आपला, आणि आपलं टेम्परेचर आहे 40 डिग्री सेल्सिअस. तर मग 40 डिग्री सेल्सिअसला एअरची जी काही कॅपॅसिटी आहे ती किती असते, तर 49 ग्राम. म्हणजे ज्यावेळेस 49 ग्राम एअर 1 मीटर क्यूब मध्ये 40 डिग्री सेल्सिअसला प्रेझेंट राहील त्यावेळेस आपण काय म्हणाल की ही एअर सॅच्युरेटेड होईल. ठीक आहे, म्हणजे मास ऑफ वॉटर वेपर नीडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड हे इथं किती, या कंडिशनला किती असेल, 49 ग्राम. आणि ऍक्च्युअली 40 डिग्री सेल्सिअसला इथं प्रेझेंट आहे आपल्याकडे वॉटर वेपर 20 ग्राम. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअल मास किती आहे, 20 ग्राम, पण आपल्याला सॅच्युरेटेड एअर बनवण्यासाठी किती मास लागत होतं, 49 ग्राम. तर मग ऍक्च्युअल मास सर आणि सॅच्युरेटेड मासचा जे काही रेशो असेल त्याला आपण काय म्हणू, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आणि ही जी काही रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे याला जर आपण पर्सेंटेज मध्ये घेतलं, पर्सेंटेज मध्ये घ्यायचं म्हणजे मल्टिप्लाइड आपण कशाने करतो, 100 न मल्टिप्लाय करायचं, त्याला आपण काय म्हणाल, पर्सेंटेज ह्युमिडिटी. लक्षात आलं. तर मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ
air to the mass of water vapor needed to make the air saturated at that volume. त्या व्हॉल्यूम मध्ये एअरला सॅच्युरेटेड बनवण्यासाठी किती ग्रामचं मास आवश्यक आहे त्याचा रेशो आहे. ठीक आहे, हे दोन्ही पण डेफिनेशन सोपे आहे. तर लक्षात ठेवायचं की ही जी काही ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी आहे या ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीचं युनिट काय किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे, तर हे बघा ग्राम ग्राम, हे ग्राम ग्राम काय होती कॅन्सर. मग इथं काही उरायलं का, तर उरायलं इथं मल्टिप्लाइड बाय 100 आहे म्हणजे इथं पर्सेंटेज असेल. हे जे काही आन्सर येईल ना पर्सेंटेज ह्युमिडिटीचं, तर म्हणजे बघा आपण काय करू याला 40 ग्राम बघू. सॅच्युरेटेड मास किती आहे तर 40 ग्राम, तर 1/2. ठीक आहे, 1/2 म्हणजे 2 1 2 50. तर हे जे काही आन्सर येईल ते आपल्याला कशामध्ये येईल आन्सर 50%. तर लक्षात घ्यायचं की हे जे काही रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे या रिलेटिव्ह पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं जे काही युनिट आहे ते काय असेल पर्सेंटेज. हे पर्सेंटेज मध्ये मेजर करतो. रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. ठीक आहे, लक्षात राहील. त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर्ड बाय फिजिकल क्वांटिटी किंवा द अमाउंट ऑफ वाटर वेपर प्रेझेंट इन एअर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ physical quantity called as absolute humidity and the SI unit of absolute humidity is किलोग्राम पर मीटर क्यूब. किलोग्राम पर मीटर क्यूब हे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीचं SI युनिट आहे. हे युनिट लक्षात ठेवावं लागतील. ठीक आहे, याच्यावर पण MCQ येऊ शकते. तर हे झालं आपलं सगळं ड्यू पॉइंट आणि ह्युमिडिटी बद्दल. ठीक आहे, तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये समोरचं जे काही राहिलं ते बघू आपण. तर हे एक वेळा समजलं नाही तर 2 वेळा व्हिडिओ बघायचा. आणि सेकंड थिंग कोणती की बुक वाचायचं. बुक मध्ये एक हायलायटर घ्यायचा आणि प्रत्येक सेंटेन्सचा मिनिंग लक्षात घ्यायचा की आपल्याला जे काही आपण वाचायला ते कळायला का म्हणून. ठीक आहे, आणि जे काही ज्या गोष्टी कळणार नाहीत ते विचारा.